रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनपूर्वक नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या तुमच्या अतिशय आवडत्या अशा कार्यक्रमामध्ये दुसरी बाजूमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज इथे तुम्हाला भेटण्यासाठी एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्याच्याबद्दल मी बोलायला लागलो तर जो काही हा कार्यक्रमाचा वेळ आहे तो सगळा संपून जाईल. अशा विविध क्षेत्रामध्ये संचार करणारं हे व्यक्तिमत्व आहे. ते ओळखलं जातं एका विशिष्ट कार्यक्षेत्रासाठी, परंतु हे व्यक्तिमत्व इतक्या विविध अंगांनी असं फुललेलं आहे की यांच्याबद्दल अधिक बोलण्यापेक्षा त्यांच्यावरती एक चित्रफीत जी केलेली आहे ती आपण पाहूया. काही माणसं आपल्या असामान्य कर्तृत्वानं भाषा, प्रांत, देश अशा बंधनांच्या पलीकडे जाऊन कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात आपली विशेष छाप सोडत असतात. असंच एक प्रसिद्ध नाव म्हणजे भरत दाभोळकर. नाटक, चित्रपट, जाहिरात क्षेत्र तसंच रियालिटी शोज अशा अनेक माध्यमातून लेखन, अभिनय, दिग्दर्शन तसंच प्रत्यक्ष सृजन प्रक्रियेतील सहभाग याद्वारे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स यांची भारतीय ओळख निर्माण करण्यात त्यांच्या कल्पक लेखनाचा मोलाचा वाटा आहे. इंग्लिश नाटक या अतिशय यशस्वी ठरलेल्या नाट्य प्रयोगांची सुरुवात त्यांनीच केली आहे. कल्पकता, कामातील सहजता यामुळे देश विदेशात वाढलेला कामाचा व्यापही सहज सांभाळणारे भरत दाभोळकर उलगडतील त्यांची दुसरी बाजू. तर मित्रांनो, पटलं ना मी आत्ता काय म्हणणार होते? स्वागत करूया भरत दाभोळकर यांचं. भरत, वेलकम. वेलकम. थँक्यू. प्लीज कम. थँक्यू. भरत, तू एका विशिष्ट गोष्टीकरता जगभर प्रसिद्ध आहेस. फक्त भारतात नाही, जगभर प्रसिद्ध आहेस. परंतु तू काय काय आहेस हे मी आत्ता प्रेक्षकांना म्हटलं मी नाही सांगत बसत, माझा वेळ जाईल त्याच्यामध्ये. हे सगळं तू सांगायचं आहेस. मी तुझ्या बालपणापासून तुला प्रश्न विचारणार आहे, जोडून देणार आहे फक्त. बाकी सगळं तू बोलायचंस. ही तुझी जागा आहे. थँक्यू. आपण सुरुवात करतो. तुझ्या जन्मापासून आपण सुरुवात करूया. तुला जसं आठवेल तसं आणि तुझ्या पद्धतीने तुला जी लिंक लावायची, ज्या ऑर्डरनी सांगायचं आहे ते तू सांगायचं आहे. आपण जन्मापासून सुरुवात करूया. जन्म कुठे झाला? म्हणजे माझी आई बेळगावची. बरं. आणि माझा जन्म झाला बेळगावात. माझ्या आईचे वडील अतिशय प्रसिद्ध फोटोग्राफर होते बेळगावातले. म्हणजे ते असं म्हणतात की विवेकानंदांना कोणतं सांगितलं की तुमचा जर का चांगला फोटो काढायचा असेल तर तुम्ही बेळगावात वेलिंग फोटोग्राफर तिकडे जाऊन तुम्ही काढा. म्हणून तेव्हा विवेकानंद बेळगावात जेव्हा कधी आले होते तेव्हा त्यांनी आजोबांच्या स्टुडिओमध्ये जाऊन आपला फोटो काढून घेतला. आणि ती खुर्ची आणि तो फोटो अजूनही आमच्याकडे बेळगावच्या घरामध्ये आहे. आणि नंतर मी मुंबईत आलो. वडील काय करायचे? माझ्या वडिलांचं जनरल स्टोअर्सचं दुकान होतं. नाही, वडील मुंबईतलेच. मुंबई. आणि त्यांचं गवाले टँकला लहानसं एक निप्रा जनरल स्टोअर म्हणून दुकान होतं. बरं. आणि आमची फॅमिली पूर्वी खूप श्रीमंत होती. आम्ही ऐकिवात होतो. ती आम्ही कधी बघितली नाही ती. पण पूर्वी म्हणजे माझे आजोबा नारायण दाभोळकर, त्यांच्या नावाने तो मोठा रस्ता आहे, ते माझे पणजोबा. बरं 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 बरं. म्हणजे माझ्या आजोबांचे वडील तिकडे म्हणजे मिनिस्टर्सचे बंगले जिकडे आहेत तिकडे नारायण दाभोळकर, मलबार हिलचं, ते नारायण दाभोळकर माझे पणजोबा. अच्छा अच्छा. आणि त्यांचे भाऊ सर वसंतराव दाभोळकर हे त्यांचे भाऊ.
तर आमचं ते राहायचे चौपाटीला. त्यांचं मोठं म्हणजे आता जिकडे भवन्स कॉलेज आहे हो हो. ती अख्खी प्रॉपर्टी त्यांची होती. अच्छा. मग तिकडे अजूनही आमचं दत्ताचं देऊळ आहे की जे वर्षभर बंद असतं. ते फक्त दत्त जयंतीला पब्लिकसाठी उघडतं. अच्छा. त्यात पूजावर दररोज होते पण ती दररोज उघडत नाहीत, म्हणजे बाहेरच्या माणसांना ते उघडत नाहीत. पण तिकडनं आम्ही, म्हणजे माझा जन्म झाला तो मलबार हिलला. आणखीन मी एकुलता एक मुलगा, मला बहीण नाही भाऊ नाही. आणि तिथनं माझं म्हणजे बालपण, म्हणजे नंतर माझी शाळा आर्यन एज्युकेशन सोसायटीज हायस्कूल गिरगावातली मराठी. म्हणजे मला ॲडमिशन मिळाली होती झेवियर्स शाळेमध्ये. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे माझ्या आईकडची, माझी आई बेळगावला कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकली, जिला इटालियन नन्सनी तिला शिकवलं. बरं. तिचे म्हणजे तिचे भाऊ बहिणी त्यांची मुलं सगळे इंग्लिशमध्ये शिकलेले. बरं. माझ्या वडिलांच्या बाजूचे माझे चुलत भाऊ, माझी आत्ते बहीण सगळे इंग्लिशमध्ये मोठमोठ्या कॅथीड्रल कॅम्पियन शाळेमध्ये शिकलेले. आणि बाबांना कोणी सांगितलं की तुम्ही असं करण्यापेक्षा त्याला एका चांगल्या मराठी शाळेमध्ये घाला, म्हणजे तुम्हाला कल्चरल बॅकग्राऊंड चांगलं होतं. म्हणून माझी झेवियर्समधली ॲडमिशन झालेली असताना मला काढून बाबांनी आर्यनमध्ये घातलं. अच्छा. आणि आत्तापर्यंत मी त्यांना कधीही आय हॅव नॉट स्टॉप थँकिंग हिम फॉर दॅट, की आर्यनमध्ये गेल्यामुळे जे काही माझं पुढे चांगलं झालं त्याला मी मानतो की माझं मराठी शाळेमधलं शिक्षण वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा. तर माझं 1ली ते 11वीपर्यंत मी आर्यनमध्ये होतो. ज्ञान हे मातृभाषेमध्ये जर आपण शिकलो, कोणा जगामधल्या कुठल्याही माणसाने कधीही स्वतःच्या भाषेमध्ये शिकलं तर ते अधिक लवकर आत्मसात तर काय होतं, हा असं म्हणजे लोक विसरतात ही गोष्ट की तुम्हाला बोली भाषा कुठलीही, म्हणजे तुम्ही जेव्हा शिकता मराठीमध्ये तुम्ही शिकता, तुम्हाला इंग्लिश हा एक विषय असतो. तुम्हाला माहिती असते की इंग्लिशमध्ये कसं म्हणजे काय वाक्य कसं जुळवायचं वगैरे. तुम्हाला बोलताना तुम्हाला जर ऑकवर्ड होतं की आपल्याला चपखल बसणारा शब्द माहिती आहे का हे आपल्याला माहीत नसतं. तर ते पिकअप करणं फार सोपं असतं. तुम्हाला इंग्लिश बोलायला तुम्हाला 2-3 महिने लागतात तुम्हाला, पण त्यासाठी जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये शिकलात तर मग तुम्हाला पु ल देशपांडे कोण माहीत नसतं, तुम्हाला कुसुमाग्रज कोण माहीत नसतं, तुम्हाला वि स खांडेकर तुम्ही कधी वाचलेलं नसतं. त्यामुळे कल्चरल बॅकग्राऊंड तुम्हाला राहणं, ह्यासाठी मला वाटतं की मराठी तुम्हाला येणं, मराठीमध्ये शिकणं, मराठी वाचणं, मातृभाषा जे अतिशय महत्त्वाचं आहे. अच्छा. अतिशय महत्त्वाचं आहे. अच्छा. लहानपणीच्या तुझ्या काही महत्वाकांक्षा होत्या का? कारण तू आज ज्या ज्या रूपामध्ये आम्हाला माहिती आहेस आणि जे तू आता प्रेक्षकांना उलगडून सांगणार आहेस, ते सगळं करण्याकरता तुझ्या लहानपणीच्या काही महत्वाकांक्षा होत्या का? एक 3-1 वर्षाचा असल्यापासून ते कॉलेजमध्ये जाईपर्यंत, म्हणजे मी लॉयर आहे, मी लॉ केलं आहे, LLB केलं आहे मी. म्हणजे मी इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी आणि लॉ हे केलेलं आहे. अँथ्रोपॉलॉजी सुद्धा? हो, अँथ्रोपॉलॉजी वॉज माय सबसिडरी सब्जेक्ट. अच्छा. इकॉनॉमी माझा मेजर होता. मानववंशशास्त्र, सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी आणि नंतर 3 वर्ष LLB. हे सगळं करेपर्यंत माझी एकच ॲम्बिशन होती आयुष्यामध्ये, ते म्हणजे मला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं. बरं. मला IPSची परीक्षा द्यायची होती. हे माझं पहिल्यापासनं, म्हणजे अगदी लहान असल्यापासून मला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे, ही माझी अनवेवरिंग ॲम्बिशन होती. आणि ती कधी म्हणजे असं नाही की लोकांना वाटतं की आधी लहान असताना आपण म्हणतो की आम्हाला हे व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला आणखीन काय व्हायचं आहे. लोक बदलतात, जसं वाढत जाऊ आपण तसं आपल्याला आणखीन नवीन नवीन आपल्याला गोष्टी कळतात. माझी कधीही न म्हणजे चुकणारी किंवा नो अनचेंजिंग ॲम्बिशन वॉज की मला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे. अजून देखील जेव्हा लोकांना भेटतो मी, पोलीस कमिशनर्स नवीन ओळखीचे माझे खूप लोक आहेत, त्यांना जेव्हा मी युनिफॉर्ममध्ये बघतो त्यामुळे अजूनही मला मनात खटकतं की मला करायचं होतं, राहून गेलं आहे म्हणून. हे मला अजूनही मला कधीही भेटलो लोकांना की मला वाटत राहतं. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. मी NCCमध्ये असताना त्यांनी महाराष्ट्रामधल्या 10 मुलांना सिलेक्ट करून त्यांनी आम्हाला आर्मी अटॅचमेंट कॅम्पला पाठवलं होतं. मी 2 महिने आम्हाला जामनगर कच्छमध्ये फ्रंटवरती आर्मीबरोबर राहायचं होतं. आणि आम्हाला तिकडे जवानांबरोबर राहायचं, तिकडे शिकायचं, म्हणजे मशीन गन शिका तुम्ही, हे शिका, डिसिप्लिन शिका. तर युनिफॉर्म घालून काही करणं हे ते मला शेवटचं आणि पहिला म्हणजे संबंध आला तो तिथे आला. पण दॅट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. अजूनही आपल्या देशाचा सैनिक जो आहे, हो, म्हणजे आत काय चालतं जे काही सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला तेव्हा जाणवतं की तुम्ही बाकी सगळ्या फील्डमध्ये माणसांना भेटता, त्यापेक्षा आपली आर्म्ड फोर्सेसमध्ये जी माणसं आहेत ती खरोखर सच्च्या दिलाची माणसं आहेत. दे आर इनोसेंट पीपल. ते कमिटेड असतात लोक. त्यांना आपल्या की फालतू आपण जे हे करतो ना बाकीच्या ह्याच्यात, म्हणजे आपल्या शहरी माणसं आपण जी करतो ते त्यांना जमत नाही. दे आर व्हेरी इमोशनल.
ते कमिटेड टू द नेशन असं खूप असतं. मी मला ते खूप जाणवलं तेव्हा. तर तो मला शेवटचा युनिफॉर्मशी संबंध आला फक्त. Were you under officer in NCC? आय वॉज अंडर ऑफिसर इन NCC. I don't know what makes me feel that, but in general, when I'm listening to you, मला असं वाटतंय की भरत नक्कीच कोणीतरी असा असेल. मी अंडर ऑफिसर होतो आणि मला अजूनही वाटतं की NCC बंद करणं हे चुकीचं होतं. चुकीचं आहे. आय अग्री विथ यू. कारण मुलं मुली जे काही तेव्हा NCC आणखीन जे काही असायचं ते डिसिप्लिन शिकणं थोडं हे अतिशय महत्त्वाचं असतं. मला वाटतं पालकांनी मग आम्हाला ह्यांना आणखीन स्ट्रेन पडतो, त्यांना हे करू नका असं तेव्हा खूप झालं होतं की दिस इज ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणून मग त्यांनी NCC बंद केली. पण मला वाटतं की NCC चालू ठेवणं हे अतिशय इम्पॉर्टंट होतं, कारण ते डिसिप्लिन तुम्हाला कुठेही मिळत नाही ना. आणि डिसिप्लिन इज द मोस्ट एसेन्शियल थिंग ॲट द इन मोमेंट. एनी फील्ड, कुठल्याही क्षेत्रामध्ये डिसिप्लिन शिवाय तुम्ही कुठेही पुढे जाऊ शकत नाही. कॉलेज कुठलं तुझं? माझं एल्फिन्स्टन कॉलेज. अच्छा. मी एल्फिन्स्टनला माझा सगळ्यात कच्चा विषय म्हणजे गणित हा होता. बर. म्हणून मी मग 10वी नंतर गणित सोडलं. बर. आणि भाषा माझ्या चांगल्या होत्या. मराठीमध्ये चांगले लिहायचो, हिंदीमध्ये चांगले लिहायचो मी. त्यावर माझं खूप वाचन होतं. मी इंग्लिशमध्ये शाळेत असताना वाचायचो, पुस्तकं घेऊन वाचायचो इंग्लिश. पण मग तू मराठी शाळेत शिकून आणि कॉलेजमध्ये सुद्धा भाषा घेऊन तू आज ज्या पद्धतीने आणि ज्या प्रतीचं इंग्रजी बोलतोस ते विलक्षण आहे. म्हणजे आय एम टेकन अ बॅक. पण मला असं वाटतं की इंग्रजी बोलणं तुम्हाला सरावानं होतं आणि तुमचं जेव्हा जेवढं वाचन तुमचं वाढत जाईल त्या भाषेमधलं, तेव्हा तुम्हाला नवीन नवीन तुम्हाला शब्द कळत जातात, तुम्हाला नवीन नवीन वाक्प्रचार कळतात. आणि मला असं वाटतं की म्हणजे शाळेमध्ये मी संस्कृत केलं होतं. हा माझा सब्जेक्ट होता. म्हणजे आम्हाला दरवर्षी भगवद्गीतेच्या एका अध्यायावरती आम्हाला परीक्षा द्यायला लागायची. आम्हाला 25 मार्क भगवद्गीतेवरती होते शाळेमध्ये. अरे वा वा. आणि मी कॉलेजमध्ये देखील मी 2 वर्ष संस्कृत हा विषय घेऊन शिकलो होतो. तुला काही आठवतंय गीतेमधलं काही आत्ता? मला असे फुटकळ श्लोक आठवतात म्हणजे मी आता वाचतो की नैनम चिन्नंती शस्त्राणी वगैरे हे. पण मला असं वाटतं की ते संस्कृत भाषेच्या तुमच्या शिक्षणामुळे तुमच्यानंतर पुढे मी जेव्हा काही बाकीची कामं केली, तामिळमध्ये कधी बोलायचा प्रसंग आला, त्याचा खूप उपयोग झाला की तुम्हाला ते एक स्पष्ट बोलणं त्या भाषेमध्ये, ते क्लॅरिटी ऑफ स्पीच जे आपण थिएटरमध्ये म्हणतो. आणि मी तेव्हा 2 वर्ष मी कॉलेजमध्ये एल्फिन्स्टनला संस्कृत केलं. म्हणजे मला चॉईस होता फ्रेंच, जर्मन किंवा संस्कृत घेतलं होतं. आणि मला वाटतं पहिल्या वर्षी रेखा सबनीस माझी मैत्रीण आहे खूप जुनी आणि त्या प्रोफेसर आमच्या होत्या तेव्हा. तिने MA केलेलं आहे. ती आम्हाला संस्कृतमध्ये शिकवायच्या त्या. हो. रेखा सबनीस. एल्फिन्स्टनला द लेक्चरर प्रोफेसर फॉर संस्कृत वॉज रेखा सबनीस तेव्हा. ग्रेट. तसं पाहिलं तर दुनिया किती छोटी आहे. तर आम्ही ते एल्फिन्स्टनला मी गेलो. आणखीन मला तिकडे एल्फिन्स्टनला मी फर्स्ट इयर आर्ट्सला गेलो. आणि आर्ट्सच्या वर्गामध्ये आमच्या ते मी खूपदा सांगितलं लोकांना पण परत सांगतो, 145 मुली होत्या आणि 5 मुलं होती आमच्या आर्ट्सच्या वर्गामध्ये. म्हणजे मला वर्गात शिरताना मला भीती वाटली की मला मुलं दिसत नाहीत कुठे, फक्त मुली. आणि आम्ही मराठी ऑल बॉईज स्कूलमधली आलेली मंडळी की आम्हाला इतक्या मुली आम्ही कधी एका ठिकाणी कधी बघितल्या नव्हत्या. आणि आमच्या 5 मुलांमध्ये एक आंधळा होता, हसमुख शहा म्हणून. तो अजून त्याचं एक दुकान त्या रिगलच्या समोर त्याचं दुकान आहे एक लहानसं गिफ्टचं. एक आमच्या प्रिन्सिपलचा मुलगा होता. आमचे तेव्हा प्रिन्सिपल पुशी रेगे होते. हो. पुशी रेगे आमचे तेव्हा मोठी आमचे पुशी रेगे आमचे प्रिन्सिपल होते. मंगेश विठ्ठल राजदक्ष आमचे इंग्लिशचे हेड ऑफ इंग्लिश डिपार्टमेंट होते. विजया राजदक्ष आमच्या मराठीच्या हेड होत्या तेव्हा. हो. धोंड मराठीचे आमचे नंतर हेड होते. ते अशी मोठी मोठी माणसं तिकडे होती. तर पुशी रेग्यांचा मुलगा मनोज आमच्यावर कॉलेजमध्ये होता. आणि बाकी आम्ही 3 माणसं होते. म्हणजे आंधळ्या मुलाला मुलींमध्ये इंटरेस्ट नव्हता. मनोज रेगेंचे आई वडील वरती राहायचे टॉप फ्लोअरला. त्यामुळे तो भयंकर घाबरून असायचा की आपल्या मुलीकडे बोलताना कोणी आई वडिलांनी बघू नये म्हणून. त्यामुळे दॅट लेफ्ट 3 ऑफ अस की आम्हाला ज्यांना मुलींमध्ये इंटरेस्ट आहे. एकाला इंटरेस्ट नव्हता, तो फक्त अभ्यासू होता. बोडके म्हणून एक आमच्या वर्गात एक मुलगा होता. दॅट लेफ्ट 2 ऑफ अस. तर आता कोणाला खरं वाटणार नाही किंवा मी म्हणतोय म्हणून नाही, पण आय वॉज बेटर लुकिंग दॅन दॅट अदर मॅन. पण तो इंग्लिश बोलायचा, मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. म्हणजे एखादी मुलगी आली मला म्हणाली की भरत, आपण ही जी मजा आहे त्याबद्दल भरत बोलूच या. तू लक्षात ठेव कुठे आलायस ते, की यू वेअर बेटर लुकिंग. फक्त त्याला इंग्रजी येत होतं. आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत मित्र हो. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. काय काय करत होतास लहानपणी? लहानपणी मला आई जबरदस्तीने सकाळी उठून
25 सूर्यनमस्कार घातल्याशिवाय तुला जेवण मिळणार नाही, असं करून तिने चालू केलं. मग तुम्हाला आवड निर्माण झाली त्याची. सर्वांचं ब्रेकनंतर स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतोय एका वंडरफुल माणसाबरोबर. भरत, तर तू जे तुम्ही दोघंच राहिलात कॉम्पिटिशनमध्ये आणि त्याच्यामध्ये बेटर लुकिंग असून सुद्धा इंग्लिश बोलता येत नाही, हा मोठा एक म्हणजे बोलता येत नाही. म्हणजे एखादी मुलगी माझ्याकडे आली की बाबा भरत, शॅल वी बंक द नेक्स्ट लेक्चर अँड गो फॉर अ फिल्म, असं ती म्हणाली. त्याचं उत्तर मी मनातल्या मनात द्यायचो की मी आईला घरी जेवायला येतो म्हणून सांगितलं आहे, तेव्हा मी येऊ शकत नाही, हे उत्तर असायचं माझं. मग ते मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचो की आय हॅव टोल्ड माय मदर आय एम कमिंग होम फॉर लंच सो आय कॅनॉट कम. 2-3दा म्हणून बघायचो की आपलं काय प्रोनाऊन्सिएशन चुकतं का, बरोबर आपले उच्चार बरोबर आहेत की नाही. म्हणून तोपर्यंत ती मुलगी जाऊन यायची सिनेमाला, माझं उत्तर तिला देणं होईपर्यंत. ते देन आय रिअलाइज की मला अतिशय फास्ट पिकअप करणं फार गरजेचं होतं. लोकांना मी म्हणतो की आय डिडंट हॅव वन रिझन टू लर्न इंग्लिश, आय हॅड 145 रिझन्स टू लर्न इंग्लिश फास्ट. पण तेव्हा मला विक्रम हे जाणवलं की देर इज नथिंग लाईक परफेक्ट इंग्लिश. हां, इंग्लिशची प्रत्येक कम्युनिटीमध्ये, प्रत्येक देशामध्ये लोक आपापल्या तऱ्हेने बोलतात. मराठी माणूस आपल्या हेलात इंग्लिश बोलतो, तामिळ माणूस आपल्या हेलात इंग्लिश बोलतो, आपण आपल्या मातृभाषेतले शब्द त्यामध्ये वापरतो वाक्यांमध्ये. इवन इंग्लंडमध्ये देर इज नथिंग लाईक वन इंग्लिश. तिकडे मग कॉकनी इंग्लिश आहे, स्कॉटिश इंग्लिश आहे, आयरिश इंग्लिश आहे, आयरिश ॲक्सेंट्स आहेत. तर तेव्हा मला असं जाणवलं की आपण इंग्लिशमध्ये का बोलत नाही. कारण आपल्याला बोलताना आपण अडखळतो की आपल्याला शब्द माहिती नाही. इकडे ह्या वाक्यात कुठला शब्द चपखल बसतो हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला हिंदी शब्द माहिती असतो, आपल्याला मराठी माहिती असतो. माझं अख्खं बालपण गुजराती लोकांबरोबर गेलं. मी अस्खलित गुजराती बोलतो, मी गुजराती वाचतो, मी गुजराती लिहितो, मी कच्छी बोलतो, कारण ह्यांच्यावर वाढलो आहे मी या लोकांबरोबर. तर म्हटलं मला गुजराती बोलता येतं, मला गुजराती शब्द माहिती आहेत, मला हिंदी माहिती आहेत, मला मराठी माहिती आहेत. तर मी ते शब्द का वापरू नयेत आपण बोलताना इंग्लिश वाक्यामध्ये, म्हणून मी ते वापरायला चालू केलं. आणि दॅट इज हाव. आता लोक नंतर म्हणतात की भरत दाभोळकर इज द फादर ऑफ इंग्लिश. हे फादर ऑफ इंग्लिश वगैरे सगळं खोटं आहे. ही माझी एक गरज, म्हणजे हा हँडिकॅप होता माझा की मला इंग्लिश एक भाषणात म्हणजे एका वाक्यात मला पूर्ण इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. त्यात मला दुसऱ्या भाषांचा आधार घ्यावा लागतो किंवा आधी स्वतःच्या मातृभाषेमध्ये विचार करावा लागतो, कारण तुमचं थिंकिंग असतं तुमच्या मातृभाषेमध्ये असतं. बट इट हॅपन्स विथ ऑलमोस्ट एव्हरीबडी. ऑटोमॅटिकली. म्हणजे हे आणि ते नंतर मी असं चालू केलं करायला की तुम्ही कुठलेही शब्द वापरा, तुमचं वाक्य तुमचं कम्युनिकेट झालं पाहिजे. त्याला कोणीतरी मग आपलं एक फॅशनेबल हिंग्लिश असं नाव दिलं पुढे जाऊन नंतर, की भरत दाभोळकर वॉज फेमस फॉर क्रिएटिंग इंग्लिश. फेमस वगैरे काही नव्हतं मी, इट वॉज नॉट अ क्रिएशन की भरत दाभोळकरने काही क्रिएट नव्हतं केलं. ही माहिती तेव्हा गरज होती की मला बोलता येत नव्हतं इंग्लिशमध्ये. मला अख्खं वाक्य किंवा अख्खं कॉन्व्हर्सेशन मला इंग्लिशमध्ये करता येत नव्हतं. हे असं वापरून मला मराठी, हिंदी, गुजराती वापरून मला करायला लागायचं. आणि ते मग पुढे मग मी जाहिरातीमध्ये वापरलं, नाटकात वापरलं, आणि त्याचं मग दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण त्याचा उगम इथे झाला कॉलेजमध्ये. तुझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मग काय नेमकं ठरलं पुढे? तर माझं असं होतं की मी कॉलेजमध्ये मी 4 वर्ष माझं म्हणजे इकॉनॉमिक्सचा मी ग्रॅज्युएट झालो, इकॉनॉमिक ऑनर्स, सोशॉलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी घेऊन. आणि मी कॉलेजमध्ये ॲक्टिव्ह होतो, म्हणजे आय वॉज अ स्टुडंट लीडर. म्हणजे आय वॉज इलेक्टेड द आमची एक एल्फिन्सनमध्ये एक हमील सभा म्हणून एक स्टुडंट्स बॉडी आहे. कुठली? हमील सभा. हमील म्हणजे आमचा एक पूर्वीचा कधीतरी ब्रिटिश आमचा एक प्रिन्सिपल होता, त्या नावावर त्यांनी म्हणजे स्टुडंट्स काउन्सिल इज कॉल्ड हमील सभा एल्फिन्सनच्या. तर त्याचा पहिला नॉन इंग्लिश स्पीकिंग चेअरमन मी होतो. अच्छा. मी इलेक्शन होतं, म्हणजे आम्ही इलेक्शनमध्ये मी जिंकलो ते इलेक्शन, मी भाषण न देता, कारण माझे सगळे मित्र होते माझ्या कॉलेजमध्ये. आणि हमील सभेचा पहिला नॉन इंग्लिश स्पीकिंग किंवा नॉन इंग्लिश डिपार्टमेंटमधला स्टुडंट येऊन हमील सभेचा चेअरमन होणं हा मार्ग तेव्हा मला मिळाला. आणि त्यात मी खूप ॲक्टिव्ह होतो. म्हणजे आम्ही मग त्यात स्टुडंट्स हे करा, त्यात आम्ही सोशल्स करा, हे आम्ही खूप करायचो तेव्हा. आणि नंतर मग माझी ॲम्बिशन पोलीस व्हायची असल्यामुळे आय थॉट द नॅचरल थिंग वुड बी की मी लॉ करावा. अच्छा. म्हणून मग मी गव्हर्नमेंट लॉमध्ये ॲडमिशन घेतली आणि मी 3 वर्ष पूर्णपणे, मी आता LLB आहे, मी कधी प्रॅक्टिस नाही केली मी, पण मी LLB केलं कारण पोलीसमध्ये जायचं आहे म्हणून. नोकरीचं काय विचार केलास? काय केलंस? झालं काय की हे चाललं असताना, म्हणजे मी फर्स्ट इयर लॉ केलं तेव्हा मी IPSचे माझे पेपर्स भरले की मला IPS करायचे आहे म्हणून मी एक्झामसाठी. आणि माझा एक मित्र होता जो आर्मीमध्ये, त्यांनी आता रिटायरमेंट घेतली आर्मीमधनी, प्रमोद मराठे म्हणून, पुण्यात असतो तो आता. त्याची खूप इच्छा होती की आपण, तो स्विमर होता चांगला, तर आम्ही
राहायचो वाळकेश्वरला. आम्ही त्या गव्हर्नरच्या बीचवरती आम्ही स्विमिंग करायला जायचो. त्याचे वडील होम डिपार्टमेंटमध्ये मोठे अधिकारी होते. सो यू वर स्विमर ऑल्सो. आय वॉज अ स्विमर कारण आय हॅव लर्न स्विमिंग फ्रॉम माय चाइल्डहुड. आणि आम्ही समुद्रामध्ये स्विमिंग करायचो आम्ही. बर. तर ह्याची इच्छा होती की आपण कफ परेडपासनं गव्हर्नरच्या बीचपर्यंत मी स्विमिंग करत जाईन आणि तू मला हेल्प करायला एका बोटीमधनं ये. म्हणजे मी आयुष्यात कधीही माझी बोट बघितली नव्हती मी कधी. म्हणजे मी महाबळेश्वरला ते बोटिंग करणं हेही मी कधी केलं नव्हतं. तर मी आपलं करायचं ॲडव्हेंचर करूया म्हणून मी त्याच्यावर बोटीमधनं जायचं म्हटलं. आम्ही एक मोठी बोट, ते राडियास फ्लोटिला क्लब पण तेव्हा चौपाटला एक होता, त्याला मी सांगितलं की आम्ही 3 माणसं आम्हाला बोटिंग करायचं. आणि आम्हाला मोठी बोट दिली. त्याला म्हटलं की 3 माणसं बोटिंग करतात. आम्ही त्या बोटीत बसून कप परेडला गेलो, ते वल्ली घेऊन. आम्ही हे नाही बघितलं की तो मेमध्ये ते सिग्नल असतात की दिस इज आफ्टर दिस टाईम ती भरती काहीतरी येते. आणखीन ते त्या कोळ्यांना ते दाखवायला त्यांना काहीतरी सिग्नल की रेड सिग्नल असे काय त्यांचे असतं. ते आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तर आम्ही सकाळी 10 वाजता त्या बोटीमध्ये बसलो. प्रमोद मराठे पाण्यात उतरला आणि त्यांनी स्विमिंग चालू केलं. आणि मी एकटा आपला रो करतो आहे तिकडे. आणि आम्ही एक अर्ध्या वाटेवर पोचलो. मग तो म्हणला अरे किती वेळ आहे आणखीन. तर म्हटलं आपण पोचलो अर्ध्या वाटेवरती. तासाभराने त्यांनी परत मला विचारलं आपण किती वेळ आहे रे. तर आम्ही तिकडनं 1 इंचही पुढे गेलो नव्हतो कारण तेव्हा तो प्रवाह बदलत चालला होता. म्हणजे मी रोईंग करतोय जस्ट टू कीप वेअर आय ॲम. म्हणजे 1 इंच पुढे न जाता. आणि तो प्रमोद दमला तिकडे, त्याला पोहता येईना. मग त्याला मी वल्ह्यावर धरून त्याला मी बोटीमध्ये टाकला. आणि आता मला मरीन ड्राईव्हच्या त्या खडकावर आपटून येऊन मला जे अगेन स्विमिंग रोईंग करायला लागायचं मला. आणि त्यामध्ये माझं कम्प्लीट म्हणजे सनबर्न झाला माझा कम्प्लीट. आणि माझ्या पाठीचे काही मसल्स गॉट डॅमेज्ड तेव्हा. म्हणजे मी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी आम्ही 4:30पर्यंत मी पाण्यामध्ये होतो. जस्ट टू नॉट कम अँड क्रॅश अगेन्स्ट द वॉल. कुठेतरी तू केव्हा तरी व्यायाम केला असशील तर तो लहानपणी व्यायामही करत होतास. काय करत होतास लहानपणी. लहानपणी मला आई जबरदस्तीने सकाळी उठून 25 सूर्यनमस्कार घातल्याशिवाय तुला जेवण मिळणार नाही असं करून तिने चालू केलं. मग तुम्हाला आवड निर्माण झाली त्याची. मग मी तेव्हापासून जो व्यायाम सुरू केला लहान असल्यापासून, तो मी आजतागायत दररोज सकाळी न चुकता कुठेही असतो जगामध्ये तरी मी 1 तासभर व्यायाम करतो. माझ्या घरी मी एक जिम केलेली आहे. एक खोली मी अख्खी जिममध्ये कन्वर्ट केली आहे. अच्छा. आणि त्यात मी सगळ्यात लेटेस्ट माझ्याकडे इक्विपमेंट आहे. आणि मी त्यात ते सगळी दररोज पुस्तकं वाचतो, नेटवर जाऊन बघतो काही नवीन एक्सरसाइज काय असतात ते. आणि मी कम्प्लीट रेग्युलर म्हणजे बॉडी बिल्डिंग एक्सरसाइज मी करतो. वेट ट्रेनिंग कम्प्लीट म्हणजे आज चेस्ट आणि ट्रायसेप्स, उद्या बॅक आणि बायसेप्स, परवा शोल्डर आणि असं इतकं काटेकोरपणे मी ते करतो अजून देखील एव्हरी डे. मग स्विमिंग बरोबर काय बाकीचं काही कुस्ती, कराटे, कुस्ती शिकायला मी इकडे आपल्या शिवाजी पार्कला तेव्हा ते कुस्तीचा एक आखाडा होता. तिकडे मी कुणाला न सांगता घरी जॉईन झालो शाळेत असताना. पण मला हे माहीत नव्हतं की ते लाल माती असते आणि आम्ही शाळेच्या युनिफॉर्ममध्ये पांढरं शर्ट असायचं. तुम्ही घरी येताना मग त्यावर लाल डाग खूप. आई म्हणायची कुठे येतलं असे माती डाग तुला कसे पडतात. मग तुला जेव्हा कळलं की मी कुस्ती करतोय तेव्हा तिने माझी कुस्ती बंद केली की कुस्ती करायची वगैरे काही गरज नाही. पण मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी बॉक्सिंग करायचो. अच्छा. म्हणजे पहिल्यांदा बॉक्सिंग शिकलो मी. मला आईने मला पाठवलं होतं आईवडिलांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये एका वेकेशन कोर्ससाठी. बरं. तिकडे मी हॉर्स रायडिंग शिकलो. सातारा. हां, आय एम एन एक्सपर्ट हॉर्स रायडर. म्हणजे मी अरे वा. एका सिनेमामध्ये हॉर्स रायडिंग केलं मी वीर म्हणून. त्याच्यामध्ये मी सलमान खान आणखीन टिनू वर्मा ह्या दोघांनाही रायडिंगमध्ये हरवलं. तर मी आय एम एन एक्सपर्ट हॉर्स रायडर. मी त्याचे सगळे स्टंट्स मी स्वतःहून केले. ते सिनेमामधले सगळे हॉर्स बॅक जे स्टंट्स होते ग्रेट ते मी आपल्या पण केले. तर तेव्हा तिकडे मी बॉक्सिंग शिकलो होतो. अच्छा. तर कॉलेजमध्ये मी वेल्टर वेटमध्ये 2 वर्ष एल्फिन्सन कॉलेजला आणि 1 वर्ष युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं बॉक्सिंगमध्ये. सो इंटरव्हर्सिटी. ते आम्ही पुढे काय फारसे गेलो ना आम्ही पुढे, कारण पंजाब आणि हरियाणा वगैरे तेव्हा फॅन्टॅस्टिक बॉक्सर्स. पण म्हणजे आम्ही त्यात भाग घेऊन आम्ही सिरियसली आम्ही हे करायचो, प्रॅक्टिस करायचो, बॉक्सिंग करायचो. बरं. तर तेव्हा मग मी म्हटलं लॉ करून आपल्याला मग ते माझी एक्झाम चुकली तेव्हा त्या ह्या स्विमिंगच्या ह्याच्यामुळे. मग म्हटलं आपण तर पुढच्या वर्षी आपण परीक्षा देऊया ही. पण तोपर्यंत काय नोकरी करणं भाग होतं, कारण विरेंटिव्ह आमची घरची परिस्थिती अशी नव्हती किंवा तुम्ही आपल्या आरामात शिकत राहावर असं काही नव्हतं आमचं तेव्हा. मग मी सकाळीच मी शिफ्टेड टू मॉर्निंग लॉ कॉलेज. अच्छा. मग मी सकाळी 7 ते 9:30 कॉलेज करायचो आणि 9:30 पासून मी फोर्ब्स कॅम्बेल म्हणून कंपनीमध्ये, जी टाटांची एक कंपनी आहे, तिकडे मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून जॉईन झालो.
ग्रेट. मग तिकडनं मी सकाळी 6 उठून जायचो, व्यायाम करायचो आधी मी 6 ते 7. 7ला कॉलेजमध्ये जायचो, 9ला निघून 9:30ला निघून तिकडे ऑफिसला जायचो आणि मग दिवसभर तिकडे मॅनेजमेंट ट्रेनिंग होतो. मग तिकडे आम्ही निरनिराळ्या कंपन्या, तिकडे गुडलस नेवरला एक पेंट होती, खूप कंपन्या होत्या. त्यात मी माझं कंप्लीट मॅनेजमेंट ट्रेनिंग तिकडे कंप्लीट केलं, लॉ कंप्लीट केलं आणि ते ट्रेनिंग एकत्र कंप्लीट झालं माझं दोन्ही. तेव्हा मला हे वाटत आहे की मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये जायचं आहे. मी तिकडे बघायचो की एजन्सीज तिकडे खूप यायच्या, निरनिराळ्या कंपन्यांचे जे कॅम्पेन्स करायच्या. तर मला खूपदा वाटायचं की अरे आय कॅन थिंक बेटर दॅन दिस, मला आणखीन चांगली आयडिया येते. मग लोक म्हणायचे तू असं बाहेर उभं राहून बनण्यापेक्षा की मला यांच्यापेक्षा चांगली आयडिया आहे, मग तू जॉईन कर, एजन्सी जॉईन कर आणि काम कर या क्षेत्रामध्ये. म्हणून मग मी ॲडव्हर्टायझिंग जॉईन केलं. अच्छा. खूप नंतर म्हणजे मी माझं ट्रेनिंग संपलं, मग एक 10-1 महिने मी फिलिप्स इंडियामध्ये काम केलं, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये, आणि मग मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये शिरलो. अमूलचे ॲड करणारा भरत दाभोळकर म्हणजे जनता अशी वाट बघत असायची की आता पुढचं काय येतं. पण त्याला कारण अमूल आहे. कारण नॉर्मली काय असतं ना की ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्ही फेसलेस असता, तुम्ही बॅकग्राऊंडमधली माणसं असता. तुम्हाला समजा आज कोणी तुम्ही विचारलं जगामध्ये कोणाला आहे किंवा तुम्हाला सध्या कुठली कॅम्पेन आवडते, तुम्ही बघताय सध्या त्यामधली, तर म्हटलं की बाबाला आम्हाला ही कॅम्पेन आवडते, ही कोलाची आवडते किंवा ही टेलिफोन कुठल्या मोबाईलची आवडते, ती कुणी केली आहे ते कोणालाही माहीत नसतं. कारण ॲडव्हर्टायझिंग पीपल आर फेसलेस, ते तुमच्या समोर कधी येत नाहीत. पण ह्या अमूलबद्दल लोकांना फार कुतूहल फार असायचं तेव्हा की हा कोण माणूस लिहितो, हे 10 दिवसांनी बदलतं ते कोण लिहितोय. आणि दॅट वॉज मग ते वाढत गेलं पुढे पुढे. मग कुठेतरी माझा इंटरव्ह्यू आला की मी लिहितो, मग आणखीन कुणीतरी घेतला इंटरव्ह्यू. मग असं करत करत ते अमूलबद्दल जे लोकांना कुतूहल होतं, त्यामुळे ॲडव्हर्टायझिंगमध्ये लोक फेमस होत नाहीत कधी. कारण ॲडव्हर्टायझिंग इज नॉट अ बिझनेस ऑफ मेकिंग यू फेमस. ॲडव्हर्टायझिंग हे तुमचं बॅकग्राऊंड वर्क आहे. तुम्ही ऑफिसमध्ये काम करतात, तर कोण कॅम्पेन लिहितं तर तुम्हाला तुमचं नाव कधी पुढे येत नाही, तुमचा कुठे फोटो येत नाही, तुम्हाला कुणालाही माहीत नसतं की ही कॅम्पेन कुणी केली आहे. ते अमूलच्या ह्या कुतूहलामुळे मला जरा लोकांसमोर यायला एक वाव मिळाला. आणखीन त्यामुळे मग ते वाढत गेलं की भरत दाभोळकर इज अ अमूल मॅन वगैरे. पण खरं अमूल चालू केलं मी नाही केलं. इंटरेस्टिंग. अमूल ॲड्स. अमूलला मी म्हणतो की माय कॉन्ट्रीब्युशन टू अमूल वॉज दिस की मी अमूलला भारतीय केलं. ते आधी जे अमूलचे होर्डिंग्ज व्हायचे ते इंग्लिश शब्दांवरती पण व्हायचे. मग त्या मुलीला नऊवारी साडीत घ्या किंवा तिला घाला किंवा तिला तुम्ही चणिया चोलीमध्ये घाला किंवा तिला बंगाली साडीमध्ये घालून तुम्ही एक बंगालीमध्ये होर्डिंग करा, हे जे करायला लागलो नंतर मी की तामिळमध्ये आम्ही तामिळ होर्डिंग करायचो, मराठीमध्ये आम्ही मराठी करायचो. म्हणजे एक आता बोलतोय म्हटलं सांगतो एक मजा. म्हणजे आम्ही जेव्हा चार्ल्स शोभराजला जेव्हा अटक झाली ना, जरा एक मिनिट, चार्ल्स शोभराज तुझा हा पॉईंट लक्षात ठेव. एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, तेवढा ब्रेक घेऊया. मित्र हो, एक छोटी विश्रांती घेतोय आपण. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण गप्पा गोष्टी सुरू करणार आहोत भरत दाभोळकर यांच्याबरोबर. कुठेही जाऊ नका, जरूर बघत राहा दुसरी बाजू. झहीर अब्बासची एक आपली सिरीज चालू होती पाकिस्तान आणि इंडियाची. त्यात प्रत्येक इनिंगमध्ये झहीर अब्बास सेंचुरी मारायचा आपल्या अगेन्स्ट. ते तेव्हा मी असं होर्डिंग केलं की झहीर अब्बास. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. खूप मजा येते भरतबरोबर गप्पा गोष्टी करण्याकरता. हां, तर भरत, चार्ल्स शोभराज. तर मी चार्ल्स शोभराज अटक झाली गोव्यामध्ये, तेव्हा मी त्यावर एक होर्डिंग केलं की अमूल बटर गर्ल, ती अशी एक वेटर म्हणून ते गेले होते इन्स्पेक्टर झेंडे, आणि त्याला मी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं की अरेस्टिंग फ्लेवर अमूल बटर. तर नंतर मी वाचलं की त्यांना अटक करणाऱ्या माणसाचं नाव होतं मधुकर झेंडे, इन्स्पेक्टर मधुकर झेंडे. तेव्हा मी असा विचार केला की आपण ह्यामध्ये मराठीमध्ये एक करूया, पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये दादरला वगैरे लावायला. मग मी अटकेपार झेंडे असं हे केलं की ज्यांना मराठी कळतं त्यांना अटकेपार झेंडे नेलेले पेशव्यांचे सगळं माहिती असतं. तर तेव्हा मी ते अटकेपार झेंडे म्हणून मराठीमध्ये केलं होतं. तर अशी खूप मजा करायला मिळायची आम्हाला तेव्हा. बट ह्या पाकिस्तानी याच्यावरती सुद्धा केलं होतं असं तू काहीतरी. मी पाकिस्तानवरती खूप केलेली होर्डिंग, मला पाकिस्तानवरती खूप केली होती. सुनील गावस्करवरती मी एवढी होर्डिंग्स केली होती की शेवटी एक आम्ही असं होर्डिंग केलं की त्यांनी खूप रेकॉर्ड्स ब्रेक केलेले तेव्हा. तेव्हा म्हटलं की सुनील, यू हॅव वन मोर रेकॉर्ड दॅट यू हॅव अपियर्ड ऑन अमूल बटर होर्डिंग्स मोर दॅन एनी अदर पर्सन, दॅट इज ऑल्सो वर्ल्ड रेकॉर्ड फॉर यू, असं आम्ही एक होर्डिंग केलं होतं. अच्छा. ते आम्ही पाकिस्तानवरती खूप करायचो, क्रिकेटवरती आम्ही खूप करायचो. म्हणजे आमचं एक गाजलेलं होर्डिंग म्हणजे झहीर अब्बासची एक आपली सिरीज चालू होती पाकिस्तान आणि इंडियाची. त्यात प्रत्येक इनिंगमध्ये झहीर अब्बास सेंचुरी मारायचा
आपल्या अगेन्स्ट. त्याच्यावर मी असं होर्डिंग केलं की झहीर अब बस अँड हॅव सम अटरली बॅटरली अमूल, असं तेव्हा मी केलं होतं. आणि तेव्हा मला वाटतं कराचीला कुठेतरी मॅच होती आणि त्या झहीर अब्बास 14 रन्स काढून आऊट झाला. मग आम्ही त्या होर्डिंगवरती एक बॅनर लावलं की थँक्यू झहीर फॉर लिस्निंग टू अमूल अँड गेटिंग आउट फास्ट. तर त्यामुळे खूप मजा करायचो आम्ही. ग्रेट ग्रेट ग्रेट. बरं आता मग पण अमूलचं एकच सांगायला म्हणजे की अमूल जे काही होतं पूर्वी किंवा आज आहे किंवा पुढे राहील, म्हणजे हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधला एक ब्रँड आहे. त्याला कारण मी नाही आहे, त्याला कारण कुठलाही क्रिएटिव्ह माणूस नाही आहे, त्याला कारण आहे एक माणूस डॉक्टर कुरियन. अच्छा. असा क्लायंट तुम्हाला जगात कुठेही मिळत नाही की तुम्हाला इतका तुमच्यावर विश्वास टाकून मला तुम्ही काही दाखवू नका, तुमच्यावर माझा विश्वास आहे, मला तुम्ही केलेलं काही बघायचं नाही आहे, मी पैसे देतो फक्त, तुम्ही आमचं हँडल करा, तुमच्यावर मी पूर्ण विश्वास टाकला आहे, असा तुम्हाला जगात कुठेही क्लायंट मिळत नाही. त्यामुळे अमूलचं जे काही आहे श्रेय ते 99.9% डॉक्टर कुरियन या माणसाला जातं. तुम्हाला क्रिएटिव्ह माणसं तुम्हाला पैशाला पाचरीवर मिळतात, पण असा क्लायंट तुम्हाला नाही मिळत. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये. हो हो, अगदी बरोबर आहे. आणि आत्ताचं जे चालू आहे त्याप्रमाणे तर सिरियल तयार करणं स्वतःच्या अपने बलबूते पे कोई खडा रहने की कोशिश करे तो किती प्रॉब्लेम्स आहेत ते माहिती. कमिटी असते, मग प्रत्येकाला आपलं एक मत असतं. म्हणजे माझ्या इंटरनेटवरती माझी एक लाईन आहे की कॅमल इज अ हॉर्स डिझाईन बाय अ कमिटी. की कमिटी कधीही घोडा काढू शकत नाही, तो घोडा काढायला निघतात सुरुवातीला, मग कोणतरी म्हणते की पाय लांब करूया, थोडीशी पाठीला थोडासा एक हम देऊया, पकडायला बरं पडेल, थोडी मान लांब करूया, मग तो तुम्हाला घोडा काढता येत नाही, तुम्हाला मग तो उंट होतो. देसे घोडा आहे म्हणून तो हा घोडा म्हणून तुम्ही चालू करता आणि तो होतो शेवटी उंट. तू मग आता जे मनोरंजनाचं क्षेत्र आहे, प्युअर मनोरंजन म्हणजे नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, काय जे इंग्लिश थिएटर वगैरे काय असेल ते, ज्याचं क्रेडिट तू स्वतः घेत नाही आहेस, पण ते लोकांनी आता ठरवलं की इंग्लिश नाटक हे भरत दाभोळकरचं आहे. तर त्याबद्दल तू झालं काय की मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये करिअर चालू केलं डिकुना असोसिएट्समध्ये. तर सिल्वेस्टर डिकुना हे आमचे तेव्हा ओनर होते. तर सिल्वेस्टर डिकुना, ॲलेक पदमसी ही माणसं इंग्लिश नाटकात वाढवणारी माणसं सगळी. तर सिल्वेस्टर डिकुना एकदा म्हणाले की आपल्याला एक ॲडव्हर्टायझिंग क्लबचं एक अवॉर्ड्स फंक्शन आहे, त्याला मला 20 मिनटं दिली आहे की तुम्ही काहीतरी एक स्किट प्रेझेंट करा, आणि ॲलेक पदमसीना 20 मिनटं दिली आहेत. तर काहीतरी ॲलेकना काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून ते म्हणाले की तुम्हाला 40 मिनटं तुम्हीच करा. तर ते म्हणाले की मी काही लिहू शकत नाही, तू भरत मला हेल्प करशील का लिहायला. म्हटलं बा मला असं इंग्लिशमध्ये लिहिता येणार नाही, पण मी इंग्लिशमध्ये लिहू का. तर ते म्हणाले नाही हे चालणार नाही इंग्लिशमध्ये, कारण इट्स अ व्हेरी, म्हणजे ऑडियन्स जो आहे आपल्या ॲडव्हर्टायझिंगमधला इट्स अ व्हेरी अपर क्लास एलिट ऑडियन्स आहे, त्यांना तुम्ही असं करू नका. तर म्हटलं आपण करून बघूया ना. म्हणून मी इंग्लिशमध्ये एक स्किट लिहिलं, त्यात मी आत्माराम भेंडेंना घेतलं. अच्छा. की म्हटलं बापू तुम्ही कराल. तेव्हा बापू त्यांना म्हणत नव्हतं, माझी ओळख नव्हती त्यांची. म्हटलं भेंडे तुमचा म्हटलं मी मोठा फॅन आहे, तर म्हटलं तुम्ही कराल का ह्याच्यात काम. तर म्हटलं करतो ना मी. तर आम्ही ते इंग्लिशमध्ये स्किट केलं आणि लोकांनी ते डोक्यावर घेतलं. लोकांनी हे असं नाटक कधी बघितलं नव्हतं. मग लोक म्हणले अरे भरत हे फॅन्टॅस्टिक आहे, तू असं नाटक काहीतरी लिहि ना आणखी नवीन. म्हणून आम्ही एक सिल्वेस्टर डिकुनाने एक आय लव्ह बॉम्बे म्हणून एक नाटक लिहिलं. ते बहुतेक इंग्लिश होतं, त्यात काही जे इंग्लिश जे काही त्यातले प्रवेश होते ते मी लिहिले होते. इट्स अ रिव्ह्यू फॉर्मॅट होता. मग ते आम्ही केलं. ते काही थोडे दिवस थोडे शोध चाललं. तर पहिलं नाटक मी जे केलं स्वतःहून, म्हणजे लिहून डिरेक्ट केलेलं, म्हणजे तुझं आहे तुझं पाशी इंग्लिशमध्ये. आणि ते मुंबईमधला कुठलाही इट्स ऑल युअर जनाब, त्यात वृषाली होती, त्यात मोठी मोठी माणसं होती. ते नाटक प्रोड्यूस करायला कोणी तयार नव्हतं मुंबईमधलं. कुठलाही प्रोड्युसर म्हणाला की हे चालणार नाही असं. इंग्लिश वगैरे ठीक आहे, पण हा एक वासू अण्णा म्हणजे भोवऱ्यामधला माणूस बोलतोय, तिकडे आचार्य येऊन मध्येच संस्कृतमध्ये बोलतोय, किंवा काकाजी शायरी सांगतायत, हे इंग्लिश लोकांना आवडणार नाही. तर कल्चर नाही, हे कल्चर नाही. दिस इज नॉट अन इंग्लिश, दिस इज नॉट अ इंग्लिश कॉमेडी, दिस लँग्वेज विल नॉट वर्क. मी पुलंना पत्र लिहिलं. ही खूप जगजाहीर गोष्ट आहे, पण मी परत सांगतो की पुलंना मी पत्र लिहिलं. आय डिडंट नो हिम दॅट टाईम. की म्हटलं माझं नाव भरत दाभोळकर, मी तुमचं नाटक मला करायचं आहे, तर मी करू का इंग्लिशमध्ये. तरी मला पत्र लिहिलं की करू नकोस, कारण ह्याचे खूप प्रयोग झाले आहेत. त्याचे हिंदीमध्ये झाले आहेत, त्याचे कन्नडमध्ये झाले आहेत, गुजरातीमध्ये झाले आहेत, पण त्यातला तो मराठीमधला आपला फ्लेवर येत नाही आहे. तर इंग्लिशमध्ये मला वाटत नाही शक्य आहे, तर डोंट अटेम्प्ट इट. तुम्ही त्यांना म्हटलं की आय एम नॉट अ प्रोफेशनल थिएटर पर्सन. म्हटलं मी लिहिलं आहे नाटक ते ऑलरेडी, पण मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवू का तुम्हाला. तुम्ही मला सांगा की ह्याच्यात हे चेंजेस करा, मी चेंजेस करीन, किंवा हे करू नको असं मी करणार नाही.
म्हणून त्यांना मी स्क्रिप्ट पाठवलं. सगळ्यांनी नाकारलेलं स्क्रिप्ट की अख्ख्या मुंबईमध्ये सगळ्या मोठमोठ्या प्रोड्युसरनी हे चालणार नाही म्हटलेलं स्क्रिप्ट मी पुलंना पाठवलं. आणि पुलंनी मला पत्र लिहिलं विच आय डोंट हॅव राईट नाव. त्यांनी म्हटलं की भरत, हे नाटक एकही शब्द न बदलता असंच्या असं कर, कारण दिस इज द लँग्वेज द होल ऑफ इंडिया विल बी स्पीकिंग 10 years फ्रॉम नाव. ही कुड फोरसी दॅट. एकच माणूस ज्यांनी ओळखलं की ही भाषा पूर्वी आणखी 10 वर्षांनी भारताची भाषा होईल, हे बाकी कुणालाही कळलं नाही. म्हणजे आमच्या ॲडव्हर्टायझिंगमधल्या माणसांनी जे कम्युनिकेशनमध्ये आहेत त्यांना कळलं नाही, पण ह्या माणसांनी ते ओळखलं. ते म्हणाले ह्याच्यातला एकही शब्द बदलू नकोस, असंच्या असं कर. आणि आम्ही ते केलं, तसं आहे तसं केलं, आणि लोकांनी डोक्यावर घेतलं नाटक. ते नाटकातलं तुझाच कुठला तरी एखादा इंग्लिश संवाद आठवतोय का? श्याम त्या गीतेला भेटतो आणि तो म्हणतो, एक्सक्यूज मी, व्हॉट इज युअर नेम? तर ती म्हणते, माय नेम इज गीता. ती म्हणते, गीता, आय हॅव मेट यू ॲट द मोस्ट अप्रोप्रिएट टाईम. आय हॅव ऑलरेडी स्टार्टेड फिलिंग ॲज कन्फ्यूज ॲज अर्जुन. किंवा असे काही त्यात खूप होते. हां, तुझ्याबद्दलचे एक बाईट आपण जरा ऐकणार पाहणार आहोत. पिछले 20-22 सालों से जब से मैं भरत दाभोलकर को जानता हूँ, एक चीज़ मैं आप लोगों को बताना चाहूँगा कि मुझे खुद बड़ा आश्चर्य होता है ये जान करके कि मैंने कभी भी भरत को गुस्सा करते हुए नहीं देखा है. ही हैज़ नेवर गॉटन एंग्री. पता नहीं वो एंगर का जो हार्मोन्स होता है वो शायद भरत के अंदर है ही नहीं. मतलब ऐसे सर्कमस्टांसेस ने कि जब शो होने वाला है, ऑडियंस आ चुकी है, लेकिन सेट नहीं पहुंचा है, कॉस्ट्यूम्स नहीं पहुंचा है, लेकिन भरत के चेहरे पे कोई शिकन नहीं आई है. तो दैट इज़ वाई व्हेन आई गॉट एन अपॉर्चुनिटी टू डू ए भोजपुरी फिल्म, तो मैंने कहा कि भरत से बेटर कोई नहीं हो सकता है, बिकॉज वो उस एटमॉस्फेयर में जहाँ की इट्स वेरी इजी टू लूज कूल, जो कि हिंदी फिल्में करता रहा है, उसके लिए वहाँ जा कर के आई नीडेड समवन रियली कूल, एंड भरत, यू डिड एन अमेजिंग जॉब इन ए भोजपुरी फिल्म. मैं ये सोचता हूँ कि अगर मैं भरत सर को ना मिला होता मेरे इस छोटे से करियर में, तो कुछ अधूरा सा रह जाता. सो थैंक यू वेरी मच भरत सर फॉर हैविंग मी एंड गिविंग मी दिस प्लेटफॉर्म ऑन स्टेज. थैंक यू वेरी मच, एंड आई होप आई एम डूइंग यू प्राउड. थैंक यू वेरी मच. चांगलं मराठी नाटक ट्रान्सलेटिंग इन टू इंग्लिश अँड मेकिंग इट सक्सेसफुल, हे केल्यानंतर अचानक मग तू ॲडव्हर्टाइजमेंटपासून दूर जायला लागलास की नाही? ना, सायमल्टेनियस ते चालू. ॲडव्हान्टेज असा होता ॲडव्हर्टायझिंगचा की इंग्लिश नाटकं फक्त रविवारी संध्याकाळी होतात. हो, आपल्या मराठीचा किंवा 11 वाजता एक शो आहे, मंगळवारीवर असं कधी होत नाही. फक्त रविवारी संध्याकाळी 7 वाजता आमचा शो असतो. त्यामुळे तुमच्या कामात त्याचा काही अडथळा येत नाही. आम्ही रिहर्सल्स नंतर करायचो, म्हणजे 8 ते 10 किंवा 8 ते 11 अशा आम्ही रिहर्सल्स करायचो. त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग मला सतत चालू राहिलं. त्याच्या बरोबरीने मला नाटकाचं चालू होतं. पण मग तू स्वतः सिनेमामध्ये केव्हापासून आलास? 2-1 वर्षांनी मला शाहरुख खानचा फोन आला की भरत, आय एम डुईंग, आय नो युअर वर्क, म्हणजे आय एम ऑल्सो फ्रॉम थिएटर, आय हॅव डन दॅट बॅरी जॉन्स हे वगैरे दिल्लीमध्ये. तर मी एक फिल्म करतो आहे, काय काम करतो आहे, 1, 2 का 4. म्हणतात तू काम करशील का, सिनेमात काम करशील का तू? म्हटलं करीन. म्हटलं इफ इट्स नॉट टू टाईम कन्झ्युमिंग तर मी करीन. म्हणून मी 1, 2 का 4 ह्या सिनेमात लहानसं काम केलं. म्हणजे आय वॉज अ कमांडो. शाहरुख, मी, जॅकी श्रॉफ, आम्ही सगळे कमांडो होतो. हिंदी सिनेमाच्या बद्दल बोलणार आहोत, पण त्याच्या आधी एक छोटीशी विश्रांती पुन्हा आपल्याला घ्यावी लागते. मग मला एकदा फोन आला की हम लोग एक तेलुगू फिल्म बना रहे हैं नागार्जुना के साथ, तो आप काम करेंगे क्या, हैदराबाद में आपको आना है. मग मी हैदराबाद जाऊन तेलुगू सिनेमात काम केलं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी चालू आहेत भरत दाभोळकर यांच्याबरोबर. किती फिल्म्स केल्यास तू आत्तापर्यंत आणि कोणाबरोबर केल्यास? अतिशय मोठमोठ्या लोकांबरोबर कामं केली. म्हणजे आत्मानंद भेंड्यांपासून सुरुवात केली मी. मग विजू खोटेकर, किशोर प्रधान, वृषाली, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, अतुल परचुरे, अतुल काळे, म्हणजे सगळी जी नावाजलेली माणसं जी काही आहेत मराठीमध्ये, सगळ्यांबरोबर मी काम केलं. सगळ्यांनी माझ्यावर काम केले. नीना कुलकर्णी, सगळ्यांनी, म्हणजे माझा क्रांती रेडकर, सगळ्यांनी माझ्या नाटकात कामं केली आहेत, अप्रतिम केली आहेत. हिंदी सिनेमामध्ये मग मी हा पहिला केला. त्याच्याबरोबर मी एक जॉय अगस्टिननी एक पागलपन म्हणून एक सिनेमा केला होता, त्यात मी काम केलं ऑलमोस्ट सायमल्टेनियस.
मग मला एकदा फोन आला की राम गोपाल वर्मा जी आपसे बात करना चाहते हैं. बरं. त्यांनी मला बोलवलं की मी एक सिनेमा करतोय की त्यात अजय देवगण वगैरे आहेत आणि एक नवीन मुलगा मी विवेक ओबेरॉय म्हणून इंट्रोड्यूस करतो आहोत, कंपनी म्हणून. तर त्यात तू काम करशील का? तर मला ऑफिसला येऊन भेट, आपण बसून जरा बोलूया ह्या विषयात. तर मी गेलो. तर तेव्हा मला सवय होती की बाबा असं बसून मी बोलतोय वगैरे. तर तो म्हणाला, भरत तुला समजलं का की आय एम द प्रोड्युसर अँड डिरेक्टर, पण यू आर टॉकिंग टू मी ॲज इफ आय हॅव कम टू यू आस्किंग फॉर सम वर्क. तुम्ही आय एम सॉरी. तर म्हणाला नाही, दॅट्स द ॲटिट्यूड आय वॉन्ट इन दिस. अच्छा. की तुझा जो कॅरेक्टर आहे मिनिस्टर म्हणून दाखवणार आहे, तो ही समबडी, तो ह्या डॉनच्या वरती आहे सगळ्यात. तर त्याला ते तू करशील का? तर आपलं फक्त 3-4 दिवस शूटिंग आहे आपलं, 2 दिवस स्वित्झर्लंडला आहे आणि 2 दिवस मुंबईमध्ये. मग मी तो सिनेमा केला. मग असं होत गेलं काय काय. मग आणखीन कोण म्हणालं की हा सिनेमा करशील का? मग मराठीमध्ये एक भक्त भारती आचरेकरनी एक सरीवर सरी म्हणून सिनेमा केला, त्यात मी काम केलं. मला एकदा फोन आला स्टारडस्टच्या ऑफिसमधनं की रजनीकांत ऑफिस वॉन्ट्स युअर नंबर, कॅन वी गिव्ह इट टू देम. म्हटलं मूर्ख आहात का तुम्ही? म्हटलं आय विल गो अँड मीट हिम, कॅन आय गिव्ह इट टू देम म्हणजे काय? म्हटलं प्लीज गिव्ह इट टू हिम. म्हटलं आय विल कॉल हिम अप. त्यांनी मला फोन केला रजनीकांतनी. म्हणलं की मी एक फिल्म करतो आहे बाबा म्हणून. तर त्यात एक कॅरेक्टर आहे हू इज द चीफ मिनिस्टर ऑफ तामिळनाडू. आय एम द हिरो अँड दिस इज द सेकंड कॅरेक्टर इन दॅट. मग त्याचा असिस्टंट अमरीश पुरी वगैरे त्यांचे तुमचे असिस्टंट आहेत, असा तो कॅरेक्टर आहे, मोठा आहे कॅरेक्टर तो. बरं बरं. तर तुम्ही कराल का त्यात काम तामिळमध्ये? तर म्हटलं मी करीन. मी 15 दिवस मग तामिळ फिल्ममध्ये मैसूरला आमचं शूटिंग होतं आणि मी रजनीकांतवर दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत राहिलो तिकडे. आणखीन आय हॅव नेव्हर मेट अ मॅन बेटर दॅन हिम इन माय लाईफ. मी सगळ्यांना ओळखतो इंडस्ट्रीमध्ये, खूप मोठमोठ्या माणसांना, पण इतका हंबल माणूस आणि इतका कॉन्फिडंट माणूस मी माझ्या आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे. मग मला एकदा फोन आला की हम लोग एक तेलुगू फिल्म बना रहे हैं नागार्जुना के साथ, तो आप काम करेंगे क्या? हैदराबाद में आपको आना है. मग मी हैदराबाद जाऊन तेलुगू सिनेमात काम केलं. पण एक मजेशीर गोष्ट मल्याळम सिनेमातलं सांगतो मी, की त्या शेवटी असं होतं की मी एक मिनिस्टर असतो आणि मला गोळी घालून कोणतरी मारतं. तो सीन तो शूट करत होते, तर मी मरून पडलो आहे तिकडे असं. आणि तुला माहिती आहे की आपण कट ऐकल्याशिवाय तो सीन चालू राहतो. जेव्हा डिरेक्टर म्हणतो की कट, तेव्हा तो त्याने सीन संपवला आहे त्याने. ते मी कट ऐकलं नव्हतं. तुम्हाला म्हणत गेला, भरत ओपन युअर आईज अँड लुक अप. तर म्हटलं दुसरा कोणतरी भरत तिकडे असेल. तर भरत ओपन युअर आईज अँड लुक अप, पण कट नाही झालेला अजून सीन. तर मी आपलं मरून पडलो आहे तिकडे. भरत ओपन युअर आईज अँड सी अप. भरत दाभोळकर प्लीज ओपन युअर आईज अँड सिट अप. तुम्ही उठलो. ते म्हणाले कट. तर म्हटलं एक मिनिट, असं का तुम्ही केलं? ते म्हटलं आमचं असं एक आहे की आमच्या मल्याळम सिनेमामध्ये किंवा त्या डिरेक्टरचं असेल की आम्ही कुठल्याही माणसाचा मृत्यू आम्ही कॅप्चर करत नाही कॅमेरामध्ये. ते त्यांच्याकडे आहे बाबा, की तुम्ही जिवंत आहात ते कॅमेऱ्याला कळलं पाहिजे, आम्ही नंतर तो कट करू. हे फार गोड आहे. म्हणजे ते मला असं वाटलं की फार ते सेंटिमेंटल आहे त्या बाबतीमध्ये. तर ते नारळ बिरळ फोडतात आधी बरं का ते सगळं झाल्यानंतर. तर हे मला आठवलं की आमच्या नाटकांमध्ये पण, म्हणजे फॉरेनमध्ये किंवा आम्ही देखील करतो की कर्टन कॉलचं मला वाटतं हेच एक हे असेल की लोकांना सांगायला की दिस वॉज नॉट रिअल, की हा माणूस खरोखर मेला नाही आहे किंवा खरोखर विलन नाही आहे. हे दिस वॉज अ प्ले दॅट वी डिड फॉर यू. R.K. लक्ष्मण एवढ्या मोठ्या माणसाचा जगप्रसिद्ध माणूस होता, त्यांच्याशी तुझ्या संपर्कात होतास तू आणि त्यांच्या काही आठवणी? बघ, R.K. लक्ष्मणांबद्दल जसं पु ल देशपांडेंबद्दल मला अतिशय आदर आहे. ही माझी 3 श्रद्धास्थानं होती आयुष्यामध्ये. एक पु ल देशपांडे लिखाणामध्ये, एक R.K. लक्ष्मण आणि एक दारा सिंग. फारच छान माणूस हे होता. 3 माझे, म्हणजे मला ज्यांच्याविषयी म्हणजे मी त्यांच्यावर फोटो काढून घ्यावा असं वाटावं अशी माझी 3 माणसं होती फक्त. ही पुण्यात गेलो होतो. पुलंचा 80वा वाढदिवस तेव्हा त्यांनी केला होता त्या ह्याच्यामध्ये बालगंधर्वामध्ये. फुलं येऊ नाही शकले तेव्हा, तब्येत बरी नव्हती. तेव्हा मी, कुमार केतकर, आणखीन R.K. लक्ष्मण अशी आमची एक डिबेट मुलाखतसारखी झाली तिकडे. तर तेव्हा R.K. लक्ष्मण अशी बसले होते आणि त्यांची बायको समोर बसली होती पहिल्या रांकेमध्ये. आणि मग त्यांना विचारलं कुमार केतकर यांनी काहीतरी की आपको वेन डिड यू मीट हिम, पु ल देशपांडे. मग ते म्हणायचे की आय थिंक इन 1965 आय वॉज गोइंग टू सोलापूर. त्यांची बायको तिकडे त्यांना करेक्ट करायची, नॉट 65, इन 67 अँड नॉट कोल्हापूर, वी वर गोइंग टू नागपूर. मग ते म्हणायचे हां सॉरी वी गोइंग टू नागपूर. मग ते परत कधीतरी बोलताना म्हणायचे की आम्ही, मला वाटतं 70 साली आम्ही ह्याला गेलो होतो. ते म्हणजे नॉट 70, तिकडनं सांगायची ती पहिल्या रांकेतनं, इन 72 वी वर गोइंग देअर. तर मला राहावलं नाही. त्यांना म्हटलं की मिस्टर लक्ष्मण,
so far I've heard that behind every successful man there's a woman. This is the first time I'm seeing that in front of a successful man there's a woman who's correcting him all the time. So well, this is the story of my life. Well, she corrects me and she's right. She knows all the facts. And मी काही बोललं की ती मला करेक्ट करत असते. पण अप्रतिम माणूस होता तो. तू नाटकं जी लिहिलीस 32 स्वतः 32 ती सगळी तू स्टेज केलीस? हो, सगळी मी स्टेज आतापर्यंत लिहिलेली मी लिहिली 33 नाटकं. बर. त्यात मराठीमधनं मी अडॅप्ट केलेली म्हणजे तुझं आहे तुझ्यापाशी पहिलं. हो. नंतर प्रेमाचा रंग कसा, होय. फनी सिंग कोल्हापूर. त्याचे आम्ही शेकडो शोज परदेशात केले. म्हणजे अँटवर्प, जर्मनी, इंग्लंडला 60 शोज वगैरे असे आम्ही केले फॉर नॉन मराठी ऑडियन्सेस. अच्छा. हो, गुजराती मंडळासाठी वगैरे असे. तर ते केलं. आणि पुरुष मी इंग्लिशमध्ये केलं, 2दा केलं पुरुष. मी पहिल्यांदा विनय आपटे, तन्वी आझमी. तू कमला पण केलंस ना? कमला पण मी ते लिहिलं नव्हतं, ते सिल्वेस्टर विक्रांनी लिहून घेतलं होतं. बर. आणि त्यांनी डिरेक्ट केलेलं ते. त्यात ते विनय आपटे, सुधीर जोशी वगैरे होते. तर मी आलो होतो ही 3 नाटकं मी अडॅप्ट केली मराठीमधनं. आणि बाकी सगळी मी ओरिजिनल माझी लिहिली नाटकं. आणि एक नाटक जे मी लिहिलं पण करू नाही शकलो, माझं स्क्रिप्ट हरवलं, म्हणजे गुड बाय डॉक्टर. अच्छा. ते मी लिहिलं होतं नाटक आणि करायचं म्हटलं, आणि तेव्हा एक कॉम्प्युटर वगैरे तेव्हा नव्हते, आणि ती माझी फाईल हरवली. तर काही रेकॉर्ड नव्हतं, माझ्याकडे एकच फाईल होती. मग ते परत लिहिणं वगैरे माझं झालं नाही. मग बाकी आणखी दुसरी नाटकं लिहित गेलो मी, पण ते एकच नाटक माझं करायचं राहून गेलं. पण आतापर्यंत मी लिहिलेली 32 नाटकं मी लिहिली आहेत, डिरेक्ट केली आहेत. आणि हे मी अभिमानाने सांगतो आहे की आय एम अ बॉय फ्रॉम मराठी मीडियम स्कूल. आणि मी ह्या देशामध्ये 32 नाटकं कोणी इंग्लिश मिडियममधल्या मुलांनी लिहिलेली नाही आहेत नाटकं. आणि माझं बॉटम्स अप इज द लॉंगेस्ट रनिंग प्ले इन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश थिएटर. आणि ते एकच नाटक आहे की जे अमेरिकेतल्या टाईम मॅगझिन याच्यावरती रिव्ह्यू लिहिला होता. क्या बात आहे. म्हणजे टाईममध्ये एकाच, तेव्हा मी आता लिहिल्या ते मला माहीत नाही पुढे, पण एकाच नाटकाचा रिव्ह्यू आला होता विच वॉज बॉटम्स अप. बॉटम्स अप. तुझ्याकडे मग तो जर्मन वुल्फ काय, तो काय तुम्ही एक, माझ्याकडे लहानपणापासून माझ्याकडे प्राण्यांची मला खूप आवड होती. म्हणजे आमचा बंगला होता वाळकेश्वर, घुबड पण होतं ना माझ्याकडे. घुबडी होतं. म्हणजे आईने मला सांगितलं घुबड अशुभ असतं. मग मी ते काढून टाकलं. पण मला कोणीतरी म्हटलं की आईला सांग की घुबड अशुभ नसतं, घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. अच्छा. पण ते आईने मला तेव्हा आईने ऐकण्यापर्यंत ते तोपर्यंत गेलं होतं. माझ्याकडे पांढरी कबूतरं, पांढरे उंदीर, माकड, या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून पाळल्या आहेत. मांजरं, कुत्री वगैरे. आणि नंतर मी आता माझ्याकडे म्हणजे सगळं तुम्ही, माझ्याकडे पिरानाज होते, नंतर माझ्याकडे माकडं होती, माझ्याकडे पक्षी होते. तर माझ्याकडे एक सायबेरियन हस्की हा कुत्रा होता, जो मला वाटतं भारतामध्ये पहिल्यांदा मी साऊथ आफ्रिकेवरनं आणला. सायबेरियन हस्की. बर. आता खूप लोकांकडे आहेत, पण ब्लू आईज आणि असं दिसायचा वुल्फ सारखा, आणि त्याला नाव मी वुल्फ ठेवलं होतं. पण वुल्फच असतो ना? नाही, तो कुत्रा असतो. हो का? पण ही लुक्स लाईक अ वुल्फ. बरोबर. आणि तो कधी भुंकत नाही, तो नुसता एखाद्या लांडग्या जागात नसतो, तसा आवाज वर तोंड करून आवाज काढतो फक्त तो. आणि मग नाही, तो मारला तो. त्याच्यावर दुसरी मी एक फिमेल होती, अशी स्टील अलाइव्ह. आता माझ्या घरी 6 कुत्रे आहेत, 2 मांजरं आहेत, 20 पिरानाज आहेत, 3 पक्षी आहेत, एक मकावा, एक आफ्रिकन ग्रे पॅरट, असे 3 पक्षी आहेत. आणि चेंबूरला मी एक घर बांधलं आहे, त्याच्यात मी हे सगळं ठेवतो. हे हाऊ यू मॅनेज टू चेंज दिस वॉटर ऑफ पिरानाज, बिकॉज दे मोस्ट डेंजरस. आमच्याकडे मोठा फिल्टर आहे, आणि त्यांना तुम्ही हात लावायचा नाही. हो, तर तुम्ही त्यांना ते नेट लावलं, नेट देखील ते फाडतात पटकन. पण ते आमच्या आता नोकऱ्यांना वगैरे सवय झाली आहे, ते करतात मॅनेज. आपण विजय मल्ल्याचं मग अशी म्हटलं. विजय मल्ल्याचे नाही, तू विजय मल्ल्यासारख्या माणसाची एवढी जाहिरात केलीस, म्हणजे त्याच्या सर्व विस्कीज, ते काय जे आहे ते सगळं काय, आणि तरीही तू आयुष्यात कुठलंही व्यसन केलं नाहीस. म्हणजे लिक्युअर सुद्धा तू घेत नाहीस. त्याच्याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो. मी हे नेहमी तरुणांना सांगतो, जेव्हा मी जातो कुठेही बोलायला, कुठल्याही गावांमध्ये, मी सोलापूरला गेलो किंवा नागपूरला गेलो, कुठेही गेलो, मुंबईत देखील गेलो, तर जेव्हा मी समोर बघतो की यंग मुलं मुली आहेत, त्यांना मी नेहमी सांगतो की लोकांची एक अशी एक कल्पना असते की ग्लॅमर वर्ल्डमध्ये हे केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही, की दिस अ नेसेसिटी. आणि स्ट्रेसफुल वर्ल्डमध्ये तुम्ही स्मोकिंग करणं इज अ नॅचरल थिंग, की आम्हाला खूप स्ट्रेस आहे, उद्या सकाळी आम्हाला कॅम्पेन द्यायची आहे, त्यामुळे मी सिगरेट तेव्हाच पितो. म्हटलं मी आतापर्यंत आयुष्यात म्हटलं ओव्हर 25-30 इयर्स मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये आहे. मी सगळ्या कॅम्पेन्स मी स्वतः लिहिलेल्या आहेत. मी इंग्लिशमध्ये लिहायचो, मराठीमध्ये लिहायचो, सगळ्या मी लिहायचो. म्हटलं मी नाटकात आहे,
म्हटलं मी सिनेमात काम करतो. म्हटलं आयुष्यात मी एकदाही सिगरेट हातामध्ये धरलेलं नाही आहे. झुरका तरी घेणं सोडूनच द्या. मी सिनेमात मला कोणी म्हणालं की बाबा तू सिगरेट घेता, म्हणतो भाई काम करो, आप मुझे जला के दे दो, मैं हाथ में पकड़ता हूँ, वो शॉर्ट होने तक बुझ जाएगी तो आप फिर से जला के दे दो. आणि मी आयुष्यात आतापर्यंत एकदाही बियर, वाईन किंवा शॅम्पेनचा सिपही घेतलेला नाही आहे. आपण रॅपिड फायर नावाचा एक खेळ खेळणार आहोत. पहिला ऑलिम्पिक विजेता भारतीय खेळाडू कोण? खाशाबा जाधव रेसलिंगमध्ये. जाहिरात क्षेत्रातले तुला गुरुतुल्य वाटणारे नाव? कोणी नाही. कोणी नाही. पहिलं प्रेम काय आहे तुझं? जाहिरात आहे, नाटक आहे की चित्रपट? जाहिरात. अच्छा. आता एखादं नाटक करावंसं वाटलं आणि ते करता आलेलं नाही, असं काही कधी झालंय का? मी म्हटलं की गुड बाय डॉक्टर मी लिहिलं होतं हां, करावं You असं lost वाटलं the म्हणून, script. पण मी स्क्रिप्ट ठरवलं, मी Manuscript. केलं नाही. ते मला अजून कधीतरी करावं असं माझी एक इच्छा आहे. जाहिरात, राजकारण, मराठी नाटक, हिंदी चित्रपट, या चारही गोष्टींमध्ये काही बदल करावासा वाटला तर काय करशील? जाहिरात. माझं म्हणणं की जाहिरातदारांनी एखाद्या माणसावर विश्वास ठेवून कॅम्पेन करायला लावावी. प्रत्येक कॅम्पेन आपण बघून करेक्ट केली पाहिजे, करू नये. त्यामुळे तुम्हाला चांगल्या आयडियाज मिळतील. कारण क्रिएटिव्ह लोक खूप आहेत, पण तुम्हाला तसा फ्रीडम देणारी माणसं कमी आहेत. पॉलिटिक्स, राजकारण. राजकारणात मला वाटतं, मी आता मोदींची कॅम्पेन मी केली होती, तो स्लोगन मी लिहिली होती, अब की बार मोदी सरकार. माझ्यासाठी, आमच्या या निर्मात्यासाठी, तर त्याकरता मी स्वतः, आमचा निर्माता, आमचा सगळा हा क्रू, सगळे तंत्रज्ञ आणि दूरदर्शनचे ADG मुकेश शर्मा यांच्यातर्फे मी तुला धन्यवाद देतो. आणि तुझ्यावरती आणखीन एक छोटीशी जबाबदारी आहे. ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं जे मत झालेलं आहे ते तू याच्यावर लिहायचंस. दागिन निघाली, नागोबा ढोलाया लागला. बिलनशी नागिन निघाली, नागोबा ढोलाया लागला. केतकीचे बनी यो दादा, रंगलाय ऐसा खेल र. नाग नागिनीचा यो दादा, परलाय आज पिल र. गारुडी बघाया लागला.